पुण्यातील प्रसिद्ध तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले। सुरुवातीला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून झालेला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एका अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। या प्रकरणात मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिचं वर्तन आणि तिच्या कुटुंबियाची भूमिका तपासण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आहेत। या तपासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पोलिसांनी सिया गोयलचा सख्खा भाऊ साहिल गोयल याला जिल्हा पोलीस मुख्यालयात बोलावून तब्बल 8 तासांपासून चौकशी केली आहे। पोलिसांच्या या मॅरेथॉन चौकशी दरम्यान साहिल गोयल याने अनेक धक्कादायक गुपिते उघड केली आहेत। केतनच्या मृत्यूनंतर सियाने घरी येऊन काय सांगितलं, तिचे हावभाव आणि मानसिक स्थिती कशी होती याबद्दल साहिल गोयलने काय म्हणालाय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। केतन अग्रवालचा लोहगड किल्ल्यावरून संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर सिया गोयल जेव्हा तिच्या घरी परतली तेव्हा तिने तिच्या कुटुंबियांसमोर संपूर्ण घटनेचं एक वेगळंच चित्र उभा केलं होतं। तिने कुटुंबातील सदस्यांना सांगितलं की ती आणि केतन लोहगड किल्ल्यावर नेहमीप्रमाणे ट्रेकिंगसाठी गेले होते। तिथे फिरत असताना अचानक एका ठिकाणी केतनचा पाय घसरला आणि तो थेट 400 फूट खोल दरीत कोसळला। तिने कुटुंबाला विश्वास दिला की तिने त्याला वाचवण्याचा काटोकाट प्रयत्न केला, परंतु ती त्याला वाचवू शकली नाही। हा निव्वळ एक दुर्दैवी अपघात होता आणि यात कोणाचाही दोष नव्हता, असं तिने घरच्यांना वारंवार सांगितलं। साहिलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सियाने ही संपूर्ण कहाणी घरच्यांना इतक्या खऱ्या पद्धतीने सांगितली की कुटुंबातील कोणालाही तिच्यावर किंवा तिने सांगितलेल्या प्रसंगावर थोडा सुद्धा संशय आला नाही। उलट संपूर्ण कुटुंब केतनच्या मृत्यूच्या दुःखात बुडालं असताना सिया मात्र कमालीची शांत होती। सियाच्या त्या वेळच्या हावभावांबद्दल बोलताना साहिलने पोलिसांना सांगितलं की केतनच्या मृत्यूनंतर सियाचं वागणं आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत सामान्य होते। आपल्या होणाऱ्या पतीचा इतका मोठा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला आहे, अशा वेळी कोणत्याही तरुणीच्या चेहऱ्यावर जो प्रचंड धक्का, भीती, संताप किंवा असह्य दुःख असायला हवं ते सियाच्या चेहऱ्यावर कुठेही दिसत नव्हतं। तिने स्वतःला खूप सावरल्यासारखं दाखवलं होतं आणि ती घरच्यांसमोर अगदी नैसर्गिकपणे संवाद साधत होती। तिच्या वागण्यात किंवा डोळ्यात कोणताही पश्चाताप अथवा भीतीची भावना जाणवत नव्हती। तिचं हे अस्वाभाविक शांत राहणं आणि सामान्य हावभाव पाहून सुरुवातीला घरच्यांना वाटलं की तिला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय आणि त्यामुळे ती सुन्न झालीये, परंतु प्रत्यक्षात ती तिच्या मनात चालू असलेल्या गुन्ह्याची गुप्तता राखण्यासाठी जाणीवपूर्वक स्वतःचे हावभाव सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत होती। हे नंतर उघड झालंय। पोलिसांनी गुपितांचा शोध घेण्यासाठी आणि सियाच्या विधानांची पडताळणी करण्यासाठी साहिल गोयलला चौकशीसाठी बोलावलं होतं। लोणावळा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तपास पथकानं साहिल समोर प्रश्नांची मोठी सरबत्ती केली। या चौकशी दरम्यान साहिलने पोलिसांना सांगितलं की सियाला केतन सोबत लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती किंवा ती या लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती। ही गोष्ट तिने कधीही कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सांगितली नव्हती। जर सियाने लग्नाला तिचा स्पष्ट नकार असल्याचं कुटुंबाला आधीच सांगितलं असतं तर तिच्या पालकांनी आणि भावाने स्वतःहून पुढाकार घेऊन हे लग्न सन्मानाने मोडलं असतं आणि केतनच्या कुटुंबालाही कल्पना दिली असती, असं साहिलने अत्यंत भावूक होऊन पोलिसांना सांगितलं। घरच्यांच्या भीतीपोटी किंवा बदनामीच्या भीतीने तिने हा नकार लपवून ठेवला आणि थेट हत्येचा मार्ग निवडला। यावर तिच्या स्वतःच्या भावालाही विश्वास ठेवणं कठीण जाते। या प्रकरणात समोर आलेला दुसरा मोठा महत्त्वाचा पैलू म्हणजे सिया गोयल आणि सह आरोपी चेतन चौधरी यांच्यातील कथित प्रेम संबंध। साहिल गोयलची जेव्हा पोलिसांनी या मुद्द्यावर चौकशी केली तेव्हा या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं। पोलीस तपासात असं समोर आलंय की आरोपी चेतन चौधरी हा दुसरा कोणी नसून साहिल गोयलचाच एक जुना मित्र किंवा ओळखीचा होता आणि ते दोघे एका स्थानिक क्रिकेट क्लब किंवा कम्युनिटी क्रिकेट स्पर्धेत एकत्र खेळत असत। जानेवारी महिन्यात झालेल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान चेतन चौधरी आणि सिया गोयल यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या जवळीक वाढली होती। पोलिसांनी साहिलला विचारलं की त्याला या दोघांच्या प्रेम संबंधांची आधीपासूनच माहिती होती का आणि त्याने ही बाब कुटुंबापासून का लपवली। यावर साहिलने सांगितलं की चेतन हा केवळ खेळाडू म्हणून परिचित होता, परंतु त्याचे आणि सियाचे इतके तीव्र प्रेम संबंध सुरू आहेत आणि ते केतनचा काटा काढण्यापर्यंत मजल मारतील याची त्याला किंवा त्याच्या पालकांना पुसटशीही कल्पना नव्हती। तसेच सियाने पोलीस कोठडीत दिलेल्या कबुली दरम्यान केतन अग्रवाल याच्या शारीरिक बाबींवरून म्हणजे तो डोक्याला विग वापरायचा आणि त्याला बोलताना काहीसा तोतरेपणा होता, यामुळे ती त्याचा तिरस्कार करायची असा दावा केला होता। या दाव्याची पडताळणी करताना साहिलने पोलिसांना स्पष्ट केले
केतनच्या केसांच्या समस्येबाबत आणि वीग वापरण्याबाबत केतनच्या वडिलांनी लग्नाची बोलणी करताना गोयल कुटुंबाला अतिशय स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे सर्व कल्पना दिली होती. कुटुंबासाठी ही अत्यंत सामान्य गोष्ट होती आणि त्यांनी केतनला त्याच्या चांगल्या स्वभावामुळे आणि चांगल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे पसंत केलं होतं. मात्र सियाने याच गोष्टीचा मनात प्रचंड राग धरला होता आणि तिने या शारीरिक कारणांचं भांडवल करून स्वतःच्या प्रेम संबंध आड येणाऱ्या केतनला संपवण्याचा कट रचला. साहिलच्या या जबाबामुळे सियाचे खोटे दावे आणि आरोपांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न पूर्णपणे उघडे पडले आहेत. पोलिसांनी साहिल गोयलच्या जबाबासोबतच त्याच्या आणि सियाच्या मोबाईलचे फोनचे कॉल डिटेल्स, बँक खात्याचे आर्थिक व्यवहार आणि डिजिटल डेटा यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. सिया आणि चेतन चौधरी यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पुण्यातील कोंढवा भागातील एका कॅफेमध्ये बसून केतनला लोहगड किल्ल्यावरून कसं न्यायचं, तिथे कोणत्या सांकेतिक शब्दांचा वापर करायचा आणि त्याला दरीत कसं ढकलायचं याचा संपूर्ण आराखडा तयार केला होता. या संपूर्ण कटात कुटुंबातील इतर कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का हे शोधण्यासाठी पोलिसांनी साहिलची 8 तास कसून चौकशी केली. दरम्यान सियाच्या आईने आणि संपूर्ण गोयल कुटुंबाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून जर त्यांची मुलगी या अमानुष गुन्ह्यात दोषी आढळली तर तिला न्यायालयाने फाशीची किंवा केतनला जसं दरीत ढकललं तशीच कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करत कायद्याच्या प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिले. पोलिसांचा पुढील तपास आता या गुन्ह्यातील आणखी काही अदृश्य दुवे शोधण्यावर केंद्रित आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.